आज ना एवढा मोठा भोपळा तोडला. तर त्याच्या आधी मला ना अंघोळ करायची होती, त्याच्यामुळे हर्षूला ना जेवू घातलं. इथं ना खूप पळतो, त्याच्यामुळे आईनं म्हणलं जा थोडंसं फिरवून आणा, त्याला पण छान वाटेल आणि दुपारचं झोपतो पण मग थोडा वेळ. तर हर्षूला टाटा केलं आणि मी पण लगबगीने सगळं किचन वगैरे आवरून आंघोळीला गेले. आंघोळ करून बाहेरच आले, तेवढ्यात ना हर्षू पण आला होता. तर चला म्हणलं तू खेळ, मी छान असे कपडे धुवून टाकते, कारण की पाऊस खूप आहे त्याच्यामुळे कपडे सुकत नाहीत. कपडे धुवून आले तर इथं आजी झोपली होती आणि हर्षू पण गोड साखर झोपेमध्ये होता. वरती ना हे बघा कालचेच कपडे अजून सुकले नाही, तेवढ्यात ही एक बादली अजून वरती आणली मी. तर काय करणार, आंबटोले कपडे काढले आणि ते कपडे त्याच्यामध्ये जागा करून टाकले. मला ना हे काम प्रचंड आवडतं, कपडे धुण्यापेक्षाही कपडे सुकवायला खूप सॅटिस्फाईंग वाटतं. तर ठीक आहे, इथं ना वरती कपडे वगैरे सुकून झाले, वरतून छान वाटतो ना जरा, त्याच्यामुळे थोडा वेळ तो पाहिला. आणि हा जो माझ्या लग्नामध्ये भेटलेला टोपल्यांचा मी इथं लॅम्प बनवला ना, तो सुद्धा फिरून मस्ती केली अशी सहज. तर छान असं हे बघा वातावरण किती भयानक झालं आहे. एवढं भयानक झालं तरी पाऊस दादा काही आला नाही. पण याच्यामुळे ना पाणी सुकतं आहे ना, चिखल सुकतो आहे. तर गोठ्यात पण पूर्णपणे पाणी भरलं आहे. तर सगळं छान असं आवरून मी ना खाली आले आणि त्याच्यानंतर लगेच मस्त असा मेकअप वगैरे केला, साधा सिंपल आपला. आणि चला म्हणलं आता काम तर आवरलं आहे, हर्षू झोपला आहे, मोबाईल बघत बसण्यापेक्षा थोडंसं आपल्याच बागेमध्ये फेरफटका मारू. तर इथं ना आंब्यावरती एक भोपळा होता आणि एक भोपळा ना असा लपून छपून बसला होता तारेच्या मागे. तर त्याला पण मी शोधून काढला आणि हे बघा किती मोठा आहे तो. तो तर इकडं तर काही येतच नव्हता. तर चला म्हणलं कसं तरी काढला. आणि तो भोपळा एवढा मोठा आहे ना, तरी एकदम असा कवळा कवळा भोपळा आहे. उद्या ना त्याची मस्त अशी ना हलवा बनवते भोपळ्याचा. तर बघा माझ्या कमरे एवढा आहे की नाही भोपळा. तर भोपळा ना घरामध्ये ठेवला आणि चला म्हणलं आता बाकीची सैर करू. तर हा पण असाच मोठा होणार. हे जे माझे वेलवेटचे झाडं आहेत ना, मला प्रचंड आवडतात आणि घरापुढं इतके सुंदर दिसतात ना. किचनमधून आहे ना, हॉलमधल्या खिडकीतून सुद्धा हे दिसतात, इतके भारी दिसत आहे ना. प्रचंड प्रेमात पडले मी ह्या फुलांच्या झाडांच्या. तर इकडच्या बाजूचे झाडं ना हे असे एकसारखे नाही आले, काही मोठे आहेत काही छोटे आहेत असे आले, त्याच्यामुळे इकडची बाजू काही एवढी खास वाटत नाही. तशी ती बाजू पूर्णपणे असो. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.